आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या. मंडळी नमस्कार, मी निखिल गाटे, लोकसंवाद मराठी आणि सांगोला पॉलिटिक्समध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. मंडळी, आज सांगोला तालुक्यामध्ये जे महत्त्वाचं मंत्रालय मानलं जातं ते म्हणजे मिनी मंत्रालय, ज्याला आपण सांगोला पंचायत समिती अशा पद्धतीचा खरं तर आपण उल्लेख करतो. आणि या पंचायत समितीवरती जो झेंडा आहे तो आज या ठिकाणी आपल्याला स्पष्ट भूमिकेनं कमळाचा जो आहे तो उमललेला दिसतोय. त्या ठिकाणी आज जी सत्ता आहे ती भारतीय जनता पार्टीकडं पंचायत समितीवर आलेली जे चित्र आहे त्या स्पष्ट झालेलं आहे. आणि याच अनुषंगानं या सगळ्या सत्ता स्थापनेमध्ये जी महत्त्वाची भूमिका ज्या व्यक्तीनं खरं तर बजावली ते ॲडव्होकेट सचिन देशमुख आहेत. आणि त्यांच्यासोबत आपण खरं तर या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आपण आहे. सर वकील साहेब, 55 वर्षांची शेतकरी कामगार पक्षाची जी सत्ता आहे पंचायत समितीवरची, तर ती सत्ता कुठंतर ब्रेक लागलेला दिसतोय. शेवटी राजकारण आहे, दिवस उजाडतो मावळतो, हे नैसर्गिक प्रक्रिया आहे. तर सांगोल्याच्या या भूमीमध्ये भाजपचा दिवस आज उगवलेला आहे. पंचायत समितीवर भाजपचं कमळ उमललेलं आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमच्यासारखे अनेक शिल्पकार होते, पण त्यातले तुम्ही एक महत्त्वाचे शिल्पकार आहात. ही सगळ्या घटना घडामोडी घडल्यामध्ये कसं पाहताय, नेमकं साधारण राजकीय नाट्य कसं घडलं हे? खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस आपणाला काही गोष्टी लक्षात आल्या असतील की दीपक आबांवरती या तालुक्याची सत्तेची किल्ली ही दीपक आबांकडे गेलेली आहे. अगदी अगदी हो, असं एकंदरीत लक्षात आलं. भाजप शिवसेनेचे 5, शेतकरी कामगार पक्षाचे 6 आणि दीपक आबांचे 3. अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर एकंदरीत या तालुक्यामध्ये दीपक आबांच्या यश साळुंकेचा पराभव हा शेतकरी कामगार पक्षानं केला असा आरोप त्यांचे कार्यकर्ते करत होते. दीपक आबांचे कार्यकर्ते करत होते. हो. आणि त्या अनुषंगानं काही लोक येऊन भेटायला लागले, काही लोक येऊन चर्चा करायला लागले. त्यानंतर एक आहे, विकासासाठी सत्ता ही असावी लागते. साधन आहे, सत्ता ही साधन आहे. हो, विकासाचं साधन आहे. हो. त्या दृष्टीनं मी असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते असतील ते सर्वजण त्या दृष्टीने पाहतात. मग या गोष्टीचा विचार करून आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे काही कार्यकर्ते आहेत त्या आम्ही सगळ्यांनी मिळून आमचे नेते बाळासाहेब एरंडे, बाळासाहेब केदार यांना विनंती केली की आपण ही सत्ता स्थापन करू शकतो. नॅचरल विरोध जो आहे, नॅचरल विरोध 3 सदस्यांचा आणि आबांच्या कार्यकर्त्यांचा हा शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात दिसून येतोय. हो. त्यात काही तथ्य आहे. बरोबर. तुम्हाला वाटते तथ्य आहे त्याच्यामध्ये? 100% तथ्य आहे. पंचायत समितीचे सदस्य निवडून येतात आणि जिल्हा परिषदचा सदस्य यश साळुंके पडतायत, हे निश्चितपणे त्यामध्ये तथ्य आहे. काही लोकांचे तसे रिपोर्ट्स, सर्वे रिपोर्ट्स त्यानंतर काही लोकांनी येऊन काही घटना सांगितल्यामुळं त्यामध्ये तथ्य आहे म्हणायला हरकत नाही. पुढं कसं झालं साधारणतः मग हे तुमच्यापर्यंत भेटायला आले वगैरे? एरंडे मालकांच्या नेतृत्वाखाली, केदार मालकांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही सत्ता स्थापन करण्यासाठी बापूंच्याकडे गेलो. शहाजी बापूंच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात काही जे दादा लवटे आहेत, आमच्या ते बाळासाहेब कटकर आहेत, नंदकुमार दिघे आहेत, अशोक भाऊ शिंदे आहेत, ह्या सगळ्या मंडळींना आणि बरेच जण कार्यकर्ते आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून एक थोड्या चर्चा चालू केल्या. आणि त्या चर्चा चालू करत असताना म्हणजे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे कुठं बोलायचं नाही, हा पहिला ठराव झाला. गुप्तता पाळण्यात आली. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी बाळासाहेब एरंडेची आहे की जे पालकमंत्र्यांच्या संपर्कात जाऊन ह्या तिघांचा मेळ करणे, बापूचा, आबांचा आणि भारतीय जनता पार्टीचा एकत्रित मिलाप करणे, ही जबाबदारी ही बाळासाहेब एरंडेने घेतली. आणि आम्ही आमच्यावर ज्या जबाबदाऱ्या टाकल्या जात होत्या त्या आम्ही छोट्या छोट्या जबाबदाऱ्या पार पाडत होतो. आणि त्यामुळं
एक आबांचीही मानसिकता होती, त्यांच्या कार्यकर्त्याची तर 100% होती, परंतु परत आबांची मानसिकता करण्यात त्यांचे कार्यकर्ते यशस्वी झाले. बरं, तुमचा किती रोल होता, किती टक्के साधारणतः? तसा बऱ्यापैकी होता. पहिल्यापासून या सगळ्या प्रक्रियेत यांच्या सोबतीनं मी आहे, बरं. परंतु जेवढी जबाबदारी टाकल तेवढी पूर्ण करणे हे काम होतं. पण आज बरं. लढाई तुम्ही यशस्वी केली आहे. पण नाही, पण इथे एक मुद्दा राहतो महत्त्वाचा, की तुम्ही पूर्वाश्रमीचे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते राहिला, महत्त्वाचे पदाधिकारी राहिला, जिल्हा परिषद सदस्य राहिला, एवढं सगळं होत असताना शेकापचा बालेकिल्ला ढासळण्याच्या प्रक्रियेमध्ये आपला रोल राहील किंवा रोल आहे, रोल असावा, हे वाटत असताना आबासाहेबांची आठवण आली का, आणि ही वेळ का आली या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये? एक आहे, आबासाहेबांची आठवण येत नाही असा दिवसच नाही. बरं. मी यापूर्वी आपण मुलाखत घेतली होती, मी सगळ्यांना सांगतोय की पूर्वी माझ्यासाठी देव होते, आजही आहेत माझ्यासाठी देव, आणि भविष्यातही राहणार. आबासाहेबांची काम करण्याची पद्धत आणि आत्ताची काम करण्याची पद्धत यामध्ये खूप मोठी तफावत. अच्छा, बरं. साधं गणित आहे, आबासाहेब असते तर आम्ही पक्ष सोडण्याचा विषयच नव्हता. बरं, आपण थोडंसं विषयांतर करू. एकंदरीत बघितलं तर आज कमळ जे आहे ते पंचायत समितीवर उमललेलं आहे. आता यामध्ये खऱ्या अर्थानं दीपक आबा असतील, शहाजी बापू असतील आणि भारतीय जनता पार्टी, तुम्ही या 3 खरं तर मंडळींना एकत्र करून गुंफण केलेले आहे. यातून सांगोला तालुक्यात जनतेचा नेमकं फायदा काय होणार आहे आणि जनतेसमोर काय ठेवले जेणेकरून सगळं आडापेटा जी केलेला आहे? खूप चांगला प्रश्न विचारला आहे. पंचायत समिती हे ग्रामीण भागाचं हार्ट आहे. ग्रामपंचायतवर जे नियंत्रण ठेवणं आहे आणि या तालुक्यातल्या ज्या ग्रामपंचायतशी निगडीत, ग्रामीण भागाशी निगडीत ज्या ज्या व्यवस्था आहेत, ते बांधकाम खातं असेल, आरोग्य खातं असेल, हे जिल्हा परिषदच्या अंतर्गत जे खाते येतात ते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, म्हणजे जे जिल्हा परिषदचे अधिकारी, त्यानंतर खाली पंचायत समिती अधिकारी, पंचायत समिती याच्यावर देखरेख करत असते. अच्छा. त्यामुळं म्हणजे साधा घरकुलाचा प्रश्न असेल, हप्ता काढायचा झाला तर कोणाकडे यावं लागतं? पंचायत समितीकडे. आरोग्य खात्यात काय अडचण आली तिथं खाली स्थानिक लेवलला नाही झालं, कोणाकडे लागतं? तालुका वैद्यकीय अधिकारी. बरोबर आहे. हो. कृषी खात्याकडे यायचं झालं तर तालुका कृषी अधिकाऱ्याकडे यावं लागतं. म्हणजे साध्या ट्रॅक्टरची योजना असेल, अपघात विमा योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना असेल, वैयक्तिक सार्वजनिक लाभाच्या सगळ्याच, घरकुल असेल, किंवा रस्ते बांधकाम करताना जिल्हा नियोजन समितीचा जो निधी आहे 3054, 5054, हा जो सगळा निधी आहे, गावगाड्याशी संबंधित असणारा निधी, ह्या एवढी मोठी संस्था आहे. आणि यामध्ये शेतकऱ्यांना जो डायरेक्ट येऊन जो ऍक्सेस मिळतो तो पंचायत समितीत मिळतो. तिथं सत्ता असणं, याचा फायदा दुहेरी आहे. एक सत्ता असली तर त्याचा फायदा लोकांना होतो, आणि सत्ता सक्षम माणसाच्या हातात असेल, त्या सक्षम माणसाच्या सत्ता हातात असेल तर निश्चितपणे अधिकाऱ्यावर अंकुश ठेवला जातो, आणि अधिकाऱ्यावर अंकुश ठेवला तर निश्चितपणे त्या त्या गावामधले प्रश्न गावगाड्यात सुटतात. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर काय काय गावामध्ये ग्रामसेवक आठवड्यातनं 2च दिवस असतात आणि बाकीचे दिवस गैरहजर असतात. बरोबर आहे. हो. काही जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहे, जिल्हा परिषदचे शाळेचे शिक्षक आहेत, ते काय वेळेस काय व्यसनी शिक्षक आहेत, व्यसनाधीन असलेले शिक्षक आहेत. चांगले शिक्षकही खूप आहेत, मद्यपान करून असतात, मद्यपान करून जाणारे शिक्षक आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला पंचायत समितीचा सभापतीकडे एखादी तक्रार आली तर तो त्या अधिकाऱ्याला सांगू शकतो की बघ, नाहीतर कारवाई करेल. म्हणजे लोकप्रतिनिधी असणं त्या संस्थेत म्हणजे गरजेचं होतं. त्यासाठी जी केलेली त्रिसूत्रे आहे. आणि दुसरी गोष्ट, या पंचायत समितीच्या माध्यमातून ही काय आपण कोणाचं उणं काढण्यासाठी किंवा कोणाला नावं ठेवण्यासाठी, कोणाची सत्ता घालवण्यासाठी हे केलेलं. आता तुम्ही सांगितलं की सत्ता घालवण्यासाठी हा जो काय कुठं नाही तो केलेला नाही मुळात. मात्र यामध्ये तुम्ही जे आहे तो शेतकरी कामगार पक्षाचे खरं तर पाईक आहात पहिले तुम्ही, कारण भारतीय जनता पार्टीमध्ये फक्त चेतनसिंह केदार जर सोडले तर इतर जे सर्व राजकीय मंडळी आहे ही सर्व शेतकरी कामगार पक्षातून आलेली सगळी आहे, आणि आज तुमच्यामुळेच खरं तर सत्ता देखील गेलेली. ही गोष्ट पक्षावर का वेळ आली? ही आता पक्षावर का वेळ आली? एक आहे, ज्यावेळेस जुनी जाणती माणसं पक्ष सोडायला लागतात त्यावेळेस जर ते लक्षात आलं नाही
बरं. आणि त्यामध्ये जर दुरुस्ती करता आली नाही तर ही वेळ त्यामुळे येते. विद्यमान नेतृत्वाकडून चुका होत आहेत असं तुमचं मत येते? आता मला तो अधिकार नाही त्यांच्याबद्दल बरं, बोलणं. त्यालाच एक जोडून प्रश्न आहे. विद्यमान नेतृत्व म्हणते की जे सोडून गेलेली पाखरं आहेत सगळी, या पिलानं परत फिरा घरी माघारी, तर तसे एक बऱ्याच वेळा संकेत मिळतात. काय माघारी फिरायच्या परत फिरायच्या काय शक्यता आहेत का काय? मी ठामपणे आणि निश्चितपणे सांगतो तुम्हाला, तसे प्रयत्नही झाले, पण मला खात्री आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही जे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले सगळे कार्यकर्ते आहेत, ते एका विचारानं बाळासाहेब एरंडेच्या नेतृत्वाखाली, बाळासाहेब केदारांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश करत असताना जयाभाऊंच्या व्यक्तिमत्वावर, जयाभाऊंवर, देवाभाऊंवर, फडणवीस साहेबांवर एक विश्वास ठेवून हे लोकच या तालुक्यातील जनतेचा विकास करू शकतात याची खात्री असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलोय. आणि त्यामुळं मला 100% खात्री आहे आणि मी विश्वासानं सांगतो की आमच्यातला कोणीही कधीही माघारी जाणार नाही. या उलट तिकडून येऊ शकतील. या उलट येणाऱ्या काळात तुम्हाला आताच्या नेतृत्वाची, शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची देहबोली, चर्चा, भाषणं हे ऐकल्यानंतर तुमच्या निश्चितपणे लक्षात येईल की त्यांची कुठल्या दिशेनं वाटचाल चालू आहे. अच्छा. आणि ते जर भाजपमध्ये येणार असतील, तिथून त्या पक्षातून काही मंडळी येणार आहेत, त्यांचं नेहमीच स्वागत आहे. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्यात महत्वाचं इथे एक स्पेस आहे. आज सांगोला तालुक्यामध्ये पंचायत समिती सत्ता आहे, सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आणि आम्हाला जो ठाम विश्वास जो दिलाय, ज्यांनी ताकद दिले, पाठबळ दिले, ते या राज्याचे ग्रामविकास मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांनी आम्हाला शब्द दिला, आम्ही कोणत्याही किमतीवर तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. आणि तुमची जी विकासाची काम आहेत, आम्ही आज खरं तुम्हाला निधी पण काय बराचसा दिला ना मधल्या काळामध्ये. 62 कोटी एरंडे मालकांना दिला, तुम्ही मध्ये 2 कोटी काहीतरी आणले, परत 12 कोटी मधल्या काळात दिला, असं म्हणजे जवळपास 80 कोटी रुपये मिळाले. ही वस्तुस्थिती आहे ना? नाही, म्हणजे निधी जो दिला त्या गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या ज्या याद्या आहेत, बरं असू दे, पण जयाभाऊने दिला ना, जयाभाऊनी दिला. बरं, आता त्याला जोडून एक साहेब महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही कसं उत्तर देताय का बगल देताय मला माहीत नाही. जर निधी पाहिजे असेल तर भाजपमध्येच या, बरोबर आहे. म्हणजे तुमच्याकडे कुठलंही पद नसताना, पंचायत समिती ताब्यात नसताना तुम्हाला अगोदर 70-80 कोटी रुपयाचा निधी पालकमंत्र्यांनी दिला आहे. आता पंचायत समिती तुमच्या ताब्यात आहे, तुम्हाला निधी भरघोस मिळेल असं तुमचं मत आहे. उद्या भविष्यामध्ये विधानसभा म्हणजे सांगोल्याचा मतदारसंघसुद्धा भाजपच्या ताब्यात द्या तर सांगोल्याचा विकास करू, विकास निधी मिळेल, ही जी रणनीती आहे तर ही सांगोल्याच्या या मातीमध्ये रुजेल असं तुम्हाला वाटतंय का? 100% रुजेल. बरं, एक सांगा मला, या तालुक्यातला तुम्ही नगरपालिकेला पाहिले, या तालुक्याच्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वानं भारतीय जनता पार्टी बरोबर का त्यांचे जे नगराध्यक्ष जे उमेदवार होते मारुती आबा बनकर, त्यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यासाठी का उद्युक्त केलं किंवा ते स्वतः का घेऊन आले प्रवेश करायला लावला? प्रचारात सांगितलं त्यांनी की विकासासाठी. बरोबर आहे, आम्ही त्या गोष्टी बातम्या त्यावेळेच्या तुम्ही कव्हर केले दोघांनीच, बरोबर. तुम्ही दोघ जण साक्षीदार आहे. बहुतेक विकासासाठी केले आम्ही आपण, भाजप बरोबर आहे. मग विकासासाठी ते जर भाजप बरोबर तर लोक काय ऍक्सेप्ट करणार नाही? बरं, आता तुम्ही सगळे एकत्र आलात तरी सुद्धा जनतेनं तुम्हाला सांगोला शहरात स्वीकारलं नाही ना, मग हे गणित कसं काय? त्यावेळेची परिस्थिती आहे. अच्छा. त्या उमेदवारावर अवलंबून आहे, डिपेंड राहते. Depend आपण मुद्दा निखिल बरोबर आहे, कारण भक्का मुद्दा पण उमेदवार चांगलेच होते, परंतु ऐन टायमाला हो माणसाने एक बेस ठरवलेला असतो, तो बेस तोडण्याचा प्रयत्न केला तर काही वेळा माणसामध्ये त्या पद्धतीनं तो प्रभाव पडत नाही. मी तुम्हाला ह्या गोष्टीला एक खरं तर विचारतो, एक प्रश्न असा की तुम्ही आता सरकार जे केले, त्रिसूत्री सरकार आज तुम्ही पंचायत समिती स्थापन केले आणि सांगोल्याच्या राजकारणामध्ये दीपक आबाचं नाव जे आहे ते वारंवार राजकारणातून बाद झालेली व्यक्ती, अशा पद्धतीची भूमिका कालच्या धरसोड वगैरे अशी भूमिका धरसोड कपडे बदलण्यासारखे पक्ष बदलत दीपक आबा, अशा पद्धतीचं सगळं खरं तर दीपक आबांना कार्यकर्ते बोलत होते.
मात्र तुम्ही त्या व्यक्तीला घेऊन आज सत्ता स्थापन केली आहे. पण काय त्यांच्या दीपक आबांकडे ताकदीचा काय बघितलं? फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय का? आबांच्या ताकदीचा फायदा होईल एक का आहे तुम्हाला? दीपक आबांना विधानसभेला 51,000 मतं हो बरोबर आहे. हो आता मला एक सांगा, राजकारणात काय मोजलं जातं तर डोकी मोजली जातं. अच्छा, हां, तो पण मुद्दा आहे. हो. त्यांची ताकद आहे, निश्चित आहे. जर त्यांची ताकद नसती तर शेतकरी कामगार पक्षाची गेले 20 वर्षाची सत्ता आहे, त्यामध्ये दीपक आबांचा सहभाग बरोबरीनं आहे शेतकरी कामगार पक्षाला. आबासाहेबांसोबत असताना. अच्छा, बरं. आणि आत्ताही महाविकास आघाडी म्हणून शेतकरी कामगार पक्षानं दीपक आबांना बरोबर घेतलं नसतं तर मी 100% सांगतो 21च्या 21 14 पंचायत समिती आणि 7 जिल्हा परिषद सदस्य हे महायुतीचे झाले. पण त्यालाच एक जोडून गंभीर विषय प्रश्न मांडूया, जनतेच्या जिव्हाळीचा देखील विषय आहे. निवडणुकीचा निकाल लागला, जसे आता आमचा काही गुलाला तुमच्या संबंध नाही, तुम्ही गुलाल खेळत असताना तुमचा गुलाल आम्हाला चिटकलाय, तो अनावधानानं चिटकला असेल. गुलाल खेळले सगळी मंडळी, शेकाप म्हणजे सांगोला तालुका विकास आघाडीची दीपक आबा खेळले, बाबासाहेब खेळले, सगळे खेळले, म्हणजे सांगोला तालुका विकास आघाडीचं स्पेसिफिक गुलाल खेळले. मला वाटते 8 जागा निवडून आल्या, 6, 7, 8, 9 जागा निवडून आल्या. 6 शेकाप प्लस 3 दीपक आबा, 9 जागा. आणि दुसरीकडे अगेन्स्टला ह्यांच्या 5 जागा होत्या महायुतीच्या. 9 जागा निवडून आल्यानंतर दीपक आबा आणि बाबासाहेब देशमुख हे आभाराच्या सभा घेण्यासाठी अनेक जिल्हा परिषद गटांमध्ये गेले. कोळा गटात ही मोठी भव्य दिव्य अशी सभा झाली, अनेक गटांमध्ये सभा झाल्या. जनतेला येड्यात काढण्याचा धंदा हे नेत्यांनी चालू केला असं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे आभार मानायचे, मतं मिळवायची, तुम्ही निवडून दिला आभार मानायचं आणि सत्ता स्थापना दुसरीकडे जाऊन करायची, म्हणजे जनतेला वेड्यात काढण्याचे षडयंत्र. 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. एक आहे, ज्या लोकांनी मतदान केलं त्यांचं आभार मानणं हे क्रमप्राप्त आहे. तुम्ही आघाडी म्हणून लोकांकडे मतं मागायला गेला होता, बरोबर आहे. आता दुसरा विषय आला जनतेच्या विश्वासघाताचा. दीपक आबांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की आपला घात झालाय. मग जिथं आघाडीचा धर्म पाळला नाही आणि दीपक आबांच्या कार्यकर्त्याच्या बैठकीत जर दीपक आबांना लोक सांगत असतील की सगळे कार्यकर्ते की तुम्ही शेतकरी कामगार पक्षाबरोबर जाऊन चालणार नाही, आम्ही तुमच्या सोबत नाही, असं जर दीपक आबाचे कार्यकर्ते सांगत असतील, त्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच दीपक आबांनी निर्णय घेतला. त्यामुळे तो जनतेचा घात म्हणता येणार नाही. पण लोकांनी मतं दिली, त्या लोकांच्या भावनेचं काय? कारण लोकांनी मतं का दिली? पुरोगामी विचार आहे, सांगोला तालुका विकास आघाडी, शेकाप, दीपक आबांची एक पुरोगामी परंपरा, आणि आता ती परंपरा सोडून तुम्ही पुरोगामी विचार काय तो पूर्ण विषय आपण त्यावर नंतर चर्चा करू. हो, पुरोगामी विचार म्हणून जी मतं दिली म्हणताय ना, हे 100% चुकीचं आहे. बर, जोपर्यंत स्वर्गीय आबासाहेब होते तोपर्यंत पुरोगामी विचार जिवंत होता. आत्ताच जे नेतृत्व आहे ते पुरोगामी विचारांचा अवलंब करणार नाही असं वाटतंय तुम्हाला? 100% नाही. बरं. नाही असं वाटतंय नाही. बरं. 100% नाही. बर. आणि हे चुकीचं आहे पुरोगामीचं. म्हणजे राजकारणासाठी म्हणून ते त्याची चर्चा करतायत, पण ते पुरोगामी आहेत असं मी अजिबात म्हणणार नाही. शेतकरी कामगार पक्षाचे जे जुने कार्यकर्ते आहेत, जुने कार्यकर्ते ते निष्ठावून ते असू शकतात. हो, ते आहेत. हा, ते आहेत. बर, आहेत ते. परंतु नेते म्हणलं तर ते चुकीचं आहे. कारण पुरोगामी असते तर त्यांनी ज्या आता ज्या घडलेल्या ह्या घडामोडी आहेत विधानसभेनंतर, म्हणजे तुम्ही जयभावांच्याच तोंडातून ऐकलं की विधानसभेला कोणी मदत कशी घेतली. बरोबर आहे, तो खूप मोठा, त्यामुळे तो विषय क्युरिओसिटीचा विषय आहे. पण आता याच्यामध्ये आपण खरं तर समारोपाकडे येऊया वकील साहेब, कारण आपल्याला चर्चा ज्या आहेत अजून ग्रामपंचायती त्या ज्या निवडणूक आहेत त्या पुढे आहेत, त्या अनुषंगाने अजून वकील साहेबांना आपण वारंवार भेटणार आहे, कारण ते भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेतेपदी सध्या आहेत. त्यामुळे आपण वारंवार या गोष्टीसाठी भेटणारच आहोत. दीपक आबांना खरं तर पालकमंत्र्यांनी सुद्धा एक टोला घेरडीच्या सभेमध्ये लावला की माझी आमदाराला त्या ठिकाणी कवडी सुद्धा मिळणार नाही, अशा पद्धतीची पालकमंत्र्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं, आणि आज तुम्ही त्यांचाच आधार घेता. एक आहे
त्यांनी पालकमंत्र्यांनी काय म्हणलं होतं ते तुम्ही नीट तपासून बघा. मला ते तुम्ही म्हणताय तसं पालकमंत्री बोलले कारण नाहीत. त्याची नाजरे- statement जयाभाऊ नाजरे हे सभेच्या सभेमध्ये नाही म्हटले नाही, की जयाभाऊ हे जबाबदार आहेत आणि जयाभाऊ हे सतसत विवेक बुद्धीला धरून काम करणारे नेते आहेत. आज त्यांच्या नेतृत्वाखाली 10 पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आहे. अच्छा, बरोबर. 11 पैकी 10 पंचायत समितीवर. आणि मोहिते पाटलांची एवढी मोठी सत्ता असताना सुद्धा माळशिरसला त्यांना सुद्धा सभापती शिंदे सेनेचे जे बगर आहेत त्यांना सभापती करावं लागलं. याचा अर्थ 10 भाजपचा आणि 1 शिंदे सेनेचा सभापती झाला, म्हणजे महायुतीच्या 11च्या 11 सोलापूर जिल्ह्यात. आणि जिल्हा परिषद सोलापूरची भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे 38 सदस्य आलेले आहेत. सोलापूर महानगरपालिका भारतीय जनता पार्टीचे आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या नगरपालिका त्याचंही आपण विश्लेषण पूर्वी केलं होतं. या सगळ्या गोष्टी विचार केला तर लोकच भारतीय जनता पार्टीकडे अट्रॅक्ट झालेले आहेत. लोकांना असा विश्वास वाटायला लागलाय की आपलं काम फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते, विकास हा फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते. दीपक आबांनी काल बघितलं तर मुंबईमध्ये पक्षप्रवेश घेतला तर त्यांचे जे विजयी झालेले उमेदवार ते त्यांच्याच गळ्यामध्ये गमछा टाकला आणि दीपक आबाच्या गळ्यात आतापर्यंत गमछा नाही. आता तो विषय आम्हालाही विचार करायला लावणार आहे. परंतु राजकारणात वरिष्ठ लेवलनं काय चर्चा होतात हे वरिष्ठ विषय आहे तो वरिष्ठ तो पातळीवर. जयाभाऊ दीपक आबा यांच्यामध्ये शहाजी बापू, बाळासाहेब एरंडे, बाळासाहेब केदार यांच्यामध्ये काही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. आणि त्याची आम्ही कुणीही विचारलं नाही, कारण आम्ही एकच ठरवलं होतं की सत्ता स्थापन करणे आणि विकास करणे सांगोल्याचा. आणि त्यासाठी तुम्हाला आज सांगतो की आता ज्या सभा झाल्या, आभाराच्या झाल्या, विजयाच्या झाल्या सभापती, तर या सर्व सभापती आणि सर्व सदस्यांना, सर्व नेते मंडळींना सूचना दिलेल्या आहेत बरं की इथून पुढं तुम्ही जनतेचे सेवक आहात आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य माणूस, गरीब माणूस, 12 बलुतेदार बरं हे सगळेजण केंद्रबिंदू मानून पंचायत समितीची सत्ता वापरायची. आणि सांगोला पॅटर्न बरं महाराष्ट्रात, सांगोला पंचायत समितीचं कार्य एवढं चांगलं झालं पाहिजे बरं की महाराष्ट्रात सांगोला पॅटर्न वापरा असा आदेश आणि पालकमंत्र्यांनी द्यावा आणि त्यांनी शब्बासकीची थाप द्यावी. अशा पद्धतीचा जयाभाऊंनी आम्हाला शब्बासकीची थाप द्यावी. ओके, या पद्धतीने आम्ही काम करणार आहे. तर मंडळी, आपण बघितलं की हे होते ॲडव्होकेट सचिन देशमुख, भाजपचे वरिष्ठ तालुक्यातले नेते आहेत. सांगोल्यात आज जे काही राजकीय नाट्य घडलं, भाजप, शिवसेना आणि दीपक आबांच्या गटानं सांगोल्यामध्ये पंचायत समितीवर सत्ता स्थापन केली, त्याची एक महत्त्वाची शिल्पकार होती. मंडळी, ॲडव्होकेट सचिन देशमुखांच्या बोलण्यातून महत्त्वाचे जे मुद्दे पुढे आले ते म्हणजे भाजपकडं अनेक पक्षातले कार्यकर्ते आकर्षित होत आहेत. शेकापचे कार्यकर्ते भविष्यामध्ये इकडे येऊ शकतील, कारण मधल्या काळामध्ये तसा एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज आला होता की गेलेले परत माघारी येतील, परंतु त्याला त्यांनी तो मुद्दा खोडून काढलेला आहे. त्याच पक्षातले कदाचित इतर येऊ शकतात असा एक त्यांचा अंदाज आहे. आणि दुसरा मुद्दा त्यांनी असा मांडला की याच्यामध्ये सांगोल्यातल्याच नेत्यांचा मुळातला तो आग्रह होता की या पंचायत समितीवर सत्ता आणून भाजपच्या माध्यमातून आपण विकास कामं जी आहे ती पुढं घेऊन जाव्या. देशात, राज्यात, जिल्ह्यात आणि आता तालुक्यामध्ये भाजपचं कमळ उमललेलं आहे. तर म्हणजे आपल्याला बघायचं आहे एवढी मोठी महत्त्वाची सत्तास्थानं दिल्यानंतर भाजप या सांगोला तालुक्याचा खरंच कायापालट करतंय का, की सत्तेसाठी वाटेल त्या पद्धती वापरून सत्तास्थानं काबीज करण्यासाठी कुटील डाव आखते. नेमकं करते काय ही जनता ठरवणार आहे, कारण जनतेच्या हातात या सगळ्या गोष्टी असतात. जनतेचं संपूर्ण लक्ष याच्यावर असतं. आपण मंडळी तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.